हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मी सीमा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपण गेल्या 8-10 दिवसापासून पाहत आहोत की सर्वच ठिकाणी अगदी जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. मुंबई पुण्यामध्ये तरी अगदी पावसाने झोडपूनच काढलेले आहे. बऱ्याच ठिकाणी पाणीसुद्धा जमा झालेलं आहे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे अगदी थंडगार वातावरणसुद्धा तयार झालेलं आहे. असं जेव्हा थंडगार वातावरण तयार होतं त्यावेळी काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होते. आम्ही सातारा कराडकरची माणसं तरी सूप वगैरे पिण्यापेक्षा अशी काळ्या पाटीची जी उडदाची डाळ असते त्यापासून बनणारं हिरव्या मिरचीच्या वाटणातलं घुटं किंवा मग लाल तिखटातील उडदाची आमटी बनवतो. इथे अगदी पारंपरिक पद्धतीने हे जे घुटं आहे तर ते कसं बनवायचं तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तुम्हाला जर असं घुटं बनवायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. चला तर सुरुवात करूया. तर इथे मी ही उडीद डाळ घेतलेली आहे. ही उडीद डाळ आम्ही घरी बनवलेली उडीद डाळ आहे. म्हणजे उडीद भाजून त्यानंतर जात्यावरती भरडून याची अशी उडीद डाळ बनवतात. बिना भाजता जर उडीद डाळ बनवली किंवा मग आपण जर विकतची जी उडीद डाळ आणतो ती भाजलेली नसते त्यापासून जर आपण घुटं बनवायचं म्हटलं तर ते असं चिकट होतं. त्यामुळे हे उडीद भाजून डाळ बनवलेली आहे त्यामुळे याला खरपूस वाससुद्धा आहे आणि ही डाळ चिकटसुद्धा होणार नाही. तर याऐवजी तुम्ही ही विकत जी डाळ भेटते जी सफेद पाटीची असते जी आपण इडली डोसा बनवण्यासाठी वापरतो ती डाळसुद्धा तुम्ही वापरू शकता. मात्र तव्यामध्ये कढईमध्ये ही तुम्हाला थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही शिजवायची आहे. तर इथे जी मी डाळ घेतली होती ती 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. जर तुम्ही विकतची सालासह डाळ आणली तर तीसुद्धा भाजलेली नसते. ती डाळसुद्धा तुम्ही कढईमध्ये भाजून त्यानंतर अशी कुकरला लावू शकता. इथे उडीद डाळ शिजायला जास्त वेळ लागत असल्यामुळे मी ही कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. नाहीतर मग जर चुलीवर बनवायचं म्हटलं तर आपण डायरेक्ट टोपामध्ये सुद्धा अशी डाळ शिजवून घेऊ शकतो. त्याची चव तर अजूनच छान लागते. तर इथे आज आपण इथे कुकरमध्ये ही डाळ शिजवून घेणार आहोत. विकतची डाळ असेल तर ती भाजून घ्यावी, यामुळे याची चवसुद्धा छान लागते. शिवाय ही डाळ लवकरसुद्धा शिजली जाते. यामध्ये मी कोमट पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ टाकले, थोडंसं तेल टाकलेलं आहे. कुकरच्या झाकणाला सुद्धा आपल्याला आजूबाजूला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. कारण इथे आपण सालासह डाळ शिजवणार आहोत त्यामुळे थोड्या वेळाने ही सालं वरती कुकरच्या झाकणाला ही सालं चिकटतात आणि त्यामुळे हवासुद्धा व्यवस्थित पास होत नाही. त्यामुळे तेल जरूर लावावं ही एक महत्त्वाची टीप आहे. त्यानंतर आपण कुकरमध्ये ही डाळ छान असं मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आपण मीठ आणि हळद तेल वगैरे टाकलेलं आहे ते, आणि तेल टाकल्यामुळे सुद्धा ही डाळ अगदी पटकन शिजली जाते. याच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवतोय. यासाठी चवीनुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर ओलं खोबरं घेतलं आहे. याऐवजी तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता. कढीपत्त्याची काही पाने, खूप सारा लसूण आणि कोथिंबीर देठासह मी इथे घेतलेले आहे. इथे मी थोडं जास्तच प्रमाणात वाटण बनवणार आहे कारण मला पिठलंसुद्धा बनवायचं आहे त्यासाठी. तर इथे मी कोथिंबीर आणि हे सर्व घेतलेले जे जिन्नस आहेत ते खलबत्त्यामध्ये टाकलेले आहेत आणि आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला हे थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे त्यामुळे शक्यतो खलबत्त्यामध्ये वाटायचं. त्यानंतर 1 चमचा जिरे आणि हे व्यवस्थित वाटलं जावं यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपण हे आता वाटून घेतोय. याऐवजी तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता चालू बंद करत. चालू बंद केल्यामुळे हे थोडंसं जाडसर वाटलं जातं. मात्र जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्येच वाटा, यामुळे या घुट्याची चव खूप छान लागते. तर याला आपण थोडंसं जाडभरडं असं वाटून घ्यायचं आहे. जेव्हा पण आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवतो तेव्हा वाटणामध्येच आपल्याला कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकायची आहे. त्यामुळे सुद्धा या वाटणाची चव खूप छान लागते. आणि कोथिंबीर आपल्याला थोडी देठासह घ्यायची आहे. त्यामुळे सुद्धा कोथिंबीरीचा छान असा फ्लेवर या वाटणामध्ये सुटतो. तर इथे आपण हे वाटण थोडंसं जाडभरडं असं वाटून घेतलेलं आहे. तोपर्यंत कुकरला 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली डाळसुद्धा अगदी छान शिजली गेलेली आहे. डाळीपासून आपण वरण बनवायचं असो, आमटी बनवायचं असो किंवा मग घुटं बनवायचं असो, डाळ ही खूप छान शिजली जाणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हाच या डाळीचा पूर्ण फ्लेवर यामध्ये उतरतो आणि त्यामुळे त्याची चवसुद्धा अगदी छान लागते. तर इथे आपली डाळ अगदी छान शिजली गेलेली आहे. आपण आता याला एकसारखं करून घेतोय. इथे मी रवीने याला छान असं घोटून घेणार आहे. माझी आजी नेहमी म्हणायची की घुटं बनवायचं म्हणजे घुटं हे घोटून बनवायचं असतं. तर त्या पद्धतीने याला मी छान असं घोटून घेणार आहे. असं घोटून घेतल्यामुळे ही डाळ
अगदी एकसारखी होते आणि याची चवसुद्धा अगदी छान लागते। शिजताना यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे। यामुळे सुद्धा आपण बिना फोडणीचं असं सुद्धा खायला हे छान लागतं। म्हणजे ज्यांना काही पथ्य वगैरे असेल तर त्यांच्यासाठी असं बिना फोडणीचं खायला सुद्धा हे छान लागतं। आता आपण फोडणी देतो। यासाठी इथे मी टोप गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल टाकले। इथे घुटं बनवताना आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणातच तेल वापरायचं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं। फोडणी देताना यामध्ये सर्वप्रथम आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायचे आणि कढीपत्त्याची काही पानं मी घेतले, त्याला अशी तोडून यामध्ये टाकलेले आहे। त्यानंतर हिरव्या मिरचीचं वाटण जे आपण बनवलं होतं ते आपल्या चवीनुसार यामध्ये टाकायचं आहे। यामध्ये आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट कमी किंवा जास्त लागतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता। तर इथे हे थोडंसं वाटण मी अजून शिल्लक ठेवलेलं आहे, कारण मला हिरव्या मिरचीच्या वाटणाचं पिठलंसुद्धा बनवायचं आहे त्यासाठी। त्यानंतर यामध्ये हळद टाकलेली आहे आणि याला एकसारखं करून घ्यायचं आहे, छान असं परतून घ्यायचं आहे। आणि परतल्यानंतर आपण इथे घोटून ही डाळ ठेवली होती ती डाळ आपल्याला यामध्ये टाकायची आहे। घुट्याची चव छान लागावी आणि ते पटकन शिजलं जावं यासाठी डाळ शिजवताना यामध्ये कोमट पाणीच वापरायचं। त्यानंतर आपल्याला हे घुटं किती पातळ हवं आहे की घट्ट हवं आहे त्यानुसार पाणी जर टाकायचं असेल तर ते पाणीसुद्धा आपल्याला कोमट पाणीच वापरायचं आहे। इथे मी कोमट पाणी वापरून हा कुकर थोडासा धुवून घेतला आहे आणि त्यानंतर ते पाणी यामध्ये टाकलेलं आहे। आम्हाला असं थोडंसं मीडियम असं घुटं हवं आहे, यासाठी या पद्धतीचं मी बनवलेलं आहे। तुम्हाला जर अजून थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही त्यानुसार कोमट पाणी यामध्ये टाकू शकता किंवा जर तुम्हाला घट्ट हवं असेल तर यापेक्षा तुम्ही घट्ट करू शकता। 5 ते 7 मिनटं याला छान असं शिजू द्यायचं आहे। यामुळे याची चव अगदी छान उतरते आणि त्यानंतर फ्रेश बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि अजून एकदा याला 2 ते 3 मिनटासाठी छान असं शिजवून घ्यायचं आहे। इथे आपलं उडदाच्या डाळीचं हिरव्या मिरचीच्या वाटणाचं घुटं तयार आहे। अगदी घरभर याचा सुगंध पसरलेला आहे। नुसत्या वासानेच खावंसं वाटणारं हे घुटं आपलं तयार आहे। एका प्लेटमध्ये मी तुम्हाला हे वाढून दाखवते। पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा मग थंडीच्या दिवसामध्ये असे पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ले जातात, पण बऱ्याच जणांना असं घुटं किंवा जुने काही पदार्थ आहेत ते माहीत नसतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। अगदी डिटेल्समध्ये मी हा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। बऱ्याच घरांमध्ये असे पदार्थ अगदी आवर्जून बनवले जातात, पण काहींच्या घरामध्ये हे पदार्थ माहीतसुद्धा नसतात। ज्यांच्या घरामध्ये आजी आजोबा असतात त्या घरांमध्ये अशा पदार्थ अगदी आवर्जून बनवले जातात। हे घुटं तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा मग भातासोबतसुद्धा खाऊ शकता। तर यासोबत सुक्की भाजी वगैरे याची काहीही गरज लागत नाही, फक्त हे घुटं आणि भाकरी आणि त्यासोबत फोडलेला कांदा तर असायलाच हवा। मस्त गरमागरम ताट तयार आहे। तुम्हीसुद्धा या पद्धतीने उडदाच्या डाळीचं घुटं नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।